नागरिकांचं युद्ध, कारण आज मतदान आहे आणि मतदानाच्या करता आता जेमतेम अर्धा तास राहिलाय. तुम्ही घराबाहेर पडा आणि मतदान करा असं आवाहन NDTV मराठी करताय. आणि आता बातम्यांकडे वळूयात. नागपुरातील नागपूर महानगरपालिका निवडणुकीत हिंसाचाराचं गालबोट लागलं. शहरात मोठा रक्तरंजित राडा झाला. नागपुरात भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय. प्रभाग क्रमांक 11चे भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे हे या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाले. त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. प्रभाग क्रमांक 11 मधील काँग्रेस उमेदवार आणि त्याच्या सोबत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा भाजपचा आरोप आहे. या हल्ल्यात भूषण शिंगणे यांचा हात फ्रॅक्चर झाला. दरम्यान शिंगणे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी. नागपूर महानगरपालिकेच्या मतदानाच्या एक दिवस आदल्या रात्री म्हणजे बुधवारी रात्री पावणे 12च्या सुमारास नागपूरमध्ये एक भीषण कांड घडलं. म्हणजे हत्या घडून आणण्याचाच प्रयत्न होता. त्यामधून अगदी थोडक्यात भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आणि उमेदवार भूषण शिंगणे वाचले. ते कसे वाचले, काय नेमका प्रकार घडला ऐकूया त्यांच्याच तोंडून. भूषण भाऊ, नेमकं काय घडलं, किती वाजले होते, तुम्ही गेला तेव्हा काय घडलं? सर्वप्रथम आमचा एक बूथ लागला होता. त्यांनी तो बूथ हटवायला सांगितला. त्या बाईला धमकून घरासमोर होतं. मी म्हटलं हटवून दे, आपल्याला काही लिहिलं त्याने बाजूला घेऊ. बाजूला बूथ झालं तर हे पण राहतो हे बी मग तोडा लुंगावले राहतो. कोण म्हणाला सर? तो घुई चाट करायचा शैलेश गणेश चाचनकर. त्याची पत्नी सुद्धा उमेदवार आहे ना काँग्रेसच्याकडून. तर मग मी पोलिसला फोन केला. इन्स्पेक्टर स्वतः आले, 4 पोलीस घेऊन आले. ते म्हणे इथं बूथ राहू द्या आणि काही झालं तरी मला सांगा. तिथे पोलीस आली. तर म्हटलं पोलीस आली झालं. आता आमचे 25-30 लोक होते. मी गेलो पुन्हा मी पूर्ण बूथ फिरून 11:30 पावणे 12 वाजता घरी आलो. जेवण करणारच होतो. तिथेच मी आपल्या बूथ प्रमुखाला विचारलं तर गोरेवाड्याचे बूथ त्याच्या दहशतीमुळं वाटल्याच गेले होते बूथाचं सामान. म्हणजे म्हटलं मी जर भिवून बसलो ना, हे भिवून बसले तर उद्या कसं होईल. म्हणून मी म्हटलं चक्कर मारतो. तर आमची अध्यक्षा रणजी पांडे तिच्या घरासमोर गेलो तर अंधार होता. तर तिथे 2 पोट्टे वाघ आले आणि त्यांनी आमची रेकी केली आणि मग आमची गाडी निघाली. तर आमचा विठ्ठल अडाणी म्हणून आहे. मी त्याला फोन लावला. काय रे उठला का म्हणलं. ना झोपून राहिलो तो. म्हटलं झोप येऊ नको. पण त्यांनी काय केलं, रस्त्यावर येऊन गेला आणि मग मी निघताना तो दिसला. तर मी थांबलो तो भुईसमोरच होता. तो जवळ आला. या घुमना नाही म्हणे. म्हणलं क्यों नाही घुमना. नाही या घुमना नाही म्हणे. म्हणलं बिलकुल नाही, क्यों नाही घुमेंगे. तिथं माझा विठ्ठल अडाणी मागं होता. त्याला मागून कोणतरी एक कनपटात मारली. जशी मारली तर मी त्याला सोडवलं. तर मग ते एकदम 60-70 पोरं आमच्यावर भिडले. तर पहिले मला त्यांनी चाकू मारला. अच्छा, इथे मांडीला उजव्या मांडीला चाकूचा घाव आहे. मोठा गाव आहे. दुसरा तिचे त्याचे आहे. आणि इथं गोट्याने 3 वेळा मारलं. नंतर उठून डोक्यावर मारायला गेले. हात आडवा केल्याने डोकं वाचलं आणि हाताला फ्रॅक्चर. हाताला तेव्हा त्याला फ्रॅक्चर. मग तेव्हा मी पडलो. मग याच्याकडे धावले. त्याच्याकडे धावले. रुपेशकडं आणि याच्याकडं प्रवीण मतेकडं याच्याकडे धावली. याच्यावर 30-40 लोक एकसाथ भिडले होते. तर मी पडलं याला मारून टाकतील, चाकू निकालो, अवजार निकाल काहीतरी म्हणत होते. तर मी याच्याकडं वाचवायला गेलो तर ते पुन्हा त्यांची अर्धी टीक मायावर आली. मला पाडलं. माझा हात तोडला तळालकन आणि हे पायावरून कार नेली. भूषण शिंगणे सांगतायत कशा पद्धतीनं अर्ध्या रात्री त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला झाला. ही नशिबाचीच गोष्ट म्हटली पाहिजे की ते त्यातनं थोडक्यात बचावले. पण तरीही या एकूण प्रकरणातून पोलिसांचा धाक अशा गुंडांना नाही आहे हे यावरून स्पष्ट झालेलं आहे. कुठेतरी गृहमंत्र्यांनी स्वतः आता ही बाब मनावर घेतली आहे, गांभीर्यानं घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.